ज्या तऱ्हेनं मी आपल्याला चित्र दाखवलं की दिल्ली पोलिसांनी छर्रे वापरलेत, अंगामध्ये घुसलेले आहेत. युनायटेड नेशननी असे छर्रे तुम्हाला वापरता येणार नाही अशी बंदी घातल्यानंतर सुद्धा दिल्ली पोलीस हे छर्रे वापरते. पाण्याचे फवाऱ्यांनी असताना पोरांना त्या ठिकाणी, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मारलं जातंय. अमानुष लाठीचार्ज केला जातोय. त्या लाठीचार्जच्या ह्याच्यावरनं एकंदरीत दिसतंय की जलियनवाला बागचा असणारा जनरल डायर हा पुन्हा जन्माला आलाय का आणि त्याची ही कृती आहेत का अशी त्या ठिकाणी दिसते. या पार्श्वभूमीवरती आम्ही असणाऱ्या काही संघटनांशी बोललो आणि काही संघटनांशी बोलून यापुढे असा लाठीचार्ज होणार नाही आणि विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला जाणार नाही. झालेला लाठीचार्ज आहे त्याच्या असणाऱ्या विरोधात आहोत. ज्या तऱ्हेनं परीक्षेमधले घोटाळे होत आहेत आणि एकंदरीत जे दिसतंय की विद्यार्थ्यांची विचार करण्याची कृती आणि निर्णय येण्याची कृती ही शिक्षणाच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून होते, तिलाच कुठेतरी खुंटीत घालण्याचं असणारं कामकाज त्या ठिकाणी चाललंय. अशिक्षित ठेवणं हा जो एक भाग ह्या सरकारचा राहिलेला आहे आणि लोक अशिक्षित राहिली तर आपली सत्ता कायम राहील असा जो एक आभास निर्माण केला जातोय, त्याच्या विरोधातला हा 23 जुलैचा बंद त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे. तेव्हा मुंबईतल्या नागरिकांना आम्ही असं आवाहन करतोय की हुकुमशाही यायला लागलेली आहे. राजकीय पक्ष जे आहेत ते सगळे मोडकळीस काढायला निघालेले आहेत. अशा वेळेस सामान्य माणसाने रस्त्यावरती येऊन आपला असणारं मत आणि आपली असणारी भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. बंदच्या माध्यमातून ही आपला मेसेज त्या ठिकाणी जातो अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी धरतो आणि सामान्य माणूस सुद्धा हा या आंदोलनामध्ये 23 तारखेच्या बंदामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही बंदचा नारा दिलाय, नेमका बंद कसा असणार आहे? दुकानं बंद करण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे व्यापार संघटनेला, जिल्ह्याच्या व्यापार संघटनेला त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत. जे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीला सुद्धा त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत. आणि सगळ्यात मोठं माझं म्हणणं असं आहे की इथे जे राजकीय पक्ष बीजेपी बरोबर जायला मागत नाहीत किंवा बीजेपी बरोबर संबंध ठेवायला मागत नाहीत, अशा असणाऱ्या राजकीय पक्षाने या बंदला पाठिंबा द्यावा अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी धरतो. जे आंदोलन करते किंवा जे तरुण मुलं रस्त्यावरती उतरली त्यांची तुलना आतंकवाद्यांची त्यांनी केली. तुम्ही एकेका म्हणता की आतंकवाद्यांप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट दिली. सरकारच आतंकवादी आहे, त्याच्यामुळे असणारा आतंकवाद्यांसारखीच ट्रीटमेंट त्यांना असणारा देण्यात आली अशी परिस्थिती आहे. या बंदमध्ये मोठ्या पक्षांनी सहभागी व्हावा असं तुमचं म्हणणं? हा कॉल प्रत्यक्षात माझ्या मताप्रमाणे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज, रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी जे आहेत आणि आम्ही बीजेपीच्या विरोधात आहोत, RSSच्या विरोधात आहोत, अशांनी ही सुरुवात केली पाहिजे होती. पण ते गप्प बसल्यामुळे आंदोलनात्मक जे राजकीय पक्ष आहेत त्या आंदोलनात्मक असलेल्या राजकीय पक्षांना या भूमिका घ्याव्या लागत आहेत. तुम्ही बंदची हाक दिलेली आहे, इतर जे भाजप विरोधी पक्ष आहेत, महाविकास आघाडी असतील, त्यांचे घटक पक्ष असतील, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधणार आहात का? त्यांना आवाहन करणार? ते आम्ही असं त्यांच्याशी संवादही साधू त्याच्यामध्ये आणि त्याने
आम्ही बीजेपीचं सरकार घालवायला निघाले आहोत असं ज्यावेळेस भूमिका घेतात त्यावेळेस त्यांनी असणारा ह्याला पाठिंबा द्यावा. दोन प्रश्न आहेत. एक तर सध्या आंदोलन सुरू आहे, रस्त्यावरती खरं तर विचारपूस करत आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, पण तशी तुम्ही हाक देताय, तुम्ही रस्त्यावरती उतरणार आहात का, की त्याच्या संदर्भात परवानगी मिळेल का? मी कधीही पोलिसांची परवानगी मागितलेली नाही. आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे. शांततेने आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे. त्याच्यामुळे आंदोलन करण्यासाठी मी पोलिसांकडे कधीच परवानगी मागायला जात नाही. माझा कार्यक्रम मी पोलिसांच्या कचेरीत नेऊन ठेवतो. तुम्हाला जे करायचं असेल ते करा, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. परवानगी न मिळाल्यामुळे चिंतेरी भूमीवरती तीन जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. असं पूर्ण मुंबईमध्ये 900 जणांवरती 900 आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काय बोलत असेल? माझ्या माहितीप्रमाणे मंत्रालयाशिवाय कुठेही पोलीस कायद्यामधलं 37(2) 37(3) कलम लागू झालेलं नाही. त्याच्यामुळे असणारं जमावबंदी तुम्ही केलेली आहे असं जी नोटीस केल्या जातात आहेत हे पूर्णपणे चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे आणि ह्याला कुठल्याही कोर्टामध्ये टिकणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. 23 तारखेला बंदची हाक तुम्ही दिलेली आहे, नेमकं कसं काय स्वरूप असेल बंदचं? तुम्ही माझं म्हणणं आहे लोकांनी शांततेने बंद पाळावा. कडक बंद जसा असतो कडक बंद त्यांनी असताना पाळावं. स्वतःहून सर्व्हिसमध्ये जाणाऱ्यांनी सर्व्हिसला जाऊ नये. जे व्यापारी आहेत त्यांनी व्यापाऱ्यांनी असताना आपली दुकानं त्या ठिकाणी ओपन करू नयेत. टॅक्सीवाले जे आहेत त्या टॅक्सीवाल्यांनी त्या दिवशी चालू नये. ओला उबेर जे आहेत त्यांनी त्या दिवशी चालू नये. बेस्टमधला जो असणारा ड्रायव्हर आणि कंडक्टर जो आहे आणि एस टी मधला ड्रायव्हर आणि कंडक्टर जो आहे त्यांनी त्या दिवशी बस डेपोमधनं बाहेर काढू नये ही आमची अपेक्षा आहे. हे मला नाही बाईट नाही एक झाली हिंदी मगाशी दिली मी. हे जे आहेत हे फोटो माझ्या आपण सगळ्यांनी घेतले. हे बंदची कशी परिस्थिती काय? हॉस्पिटलाइज आहे. एक हे सगळे छर्रे त्याच्या गालावरती त्याच्या गालावरती त्याच्या छातीवरती त्याच्या साईड आहे. आणि याचं मला वाटतं मी एक लिंक आपल्या सगळ्यांना पाठवलेली आहे की ब्रुटलिटी कशी झालेली आहे त्याची. चल थँक्यू. तुमच्या चॅनलवाल्यांना चालवायला सांगा, तुम्ही पोचवता पण वरती चालत नाही.